लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक मराठी माणसाकडून किंवा कार्यकर्त्यांकडून ही इच्छा सतत बोलून दाखवली जात होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। त्याचीच कुठेतरी आज सुरुवात होते असं काहीसं चित्र आज आहे। हजारो कार्यकर्ते खरे तर मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। काय अपडेट? प्राजक्ता, नाशिकमधून आज हजारोंच्या संख्येनं मनसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक मुंबईकडे रवाना होणार आहे। मी आता नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड कार्यालयाच्या बाहेर आहे आणि त्या कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आहे। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। एक उत्साह या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, एक जल्लोषाचं वातावरण या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्यांच्या हातामध्ये असे पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळतात। चला मुंबई असा मराठी स्लोगन असलेला पोस्टर्स त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे सगळे कार्यकर्ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। जवळपास नाशिकहून 500हून अधिक गाड्या ज्या आहेत आता या कार्यकर्त्यांच्या रवाना होणार आहे। आपण दिनकर पाटील आपल्या बरोबर आहेत। अण्णा, तुम्ही जाताय, किती कार्यकर्ते आहे आणि काय उत्साह आहे? आज हजारो कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकमधून माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून मराठी भाषेवर जो घाला माहिती सरकारने घातला होता तो आज दोन्ही JR थांबवून आज मराठी माणसाचा विजय, राजसाहेबांचा विजय, उद्धव ठाकरे साहेबांचा विजय झालेला आहे। आम्ही त्या आनंद मेळाव्याला नाशिकमधून सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हजारो कार्यकर्ते निघालात। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्राचा नारा देत आहे। तुमच्या हातामध्ये पोस्टर आहे, त्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दिसत आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिसत आहे। काय भावना एक मनसैनिक म्हणून आहे? मनसैनिक म्हणून नक्कीच आनंदाचा क्षण आहे। गेली 2 शतके आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते जे सन्माननीय बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले होते, काही कारणास्तव आम्ही वेगळे झालो जरी असलो, पण आज मराठीसाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे एकत्र येत आहे। नक्कीच हा महाराष्ट्रामध्ये गुढी उभारण्यासारखा दिवस आहे असं मला वाटतं। हा 100% ऐतिहासिक दिवस आहे। बऱ्याच वर्षापासून आम्हीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र याची वाट बघत होता आणि 100% याचं फलित महाराष्ट्राला खूप चांगले दिवस येतील। माझ्या भावना इतक्याच आहे का आजचा दिवस इतका सुखद आणि समृद्धी आहे का गुजरातच्या गुलामांना नक्कीच धडकी भरली असेल। वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर मागे जर बघितलं तर वाहनांचा ताफा जो आहे तो या परिसरामध्ये लागलेला आहे। हे सगळे कार्यकर्ते पुढच्या काही वेळामध्ये मुंबईच्या दिशेने रवाना होतील। नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रातून ही वाहनं, हा शेकडो वाहनांचा जो ताफा आपल्याला प्राजक्ता दृश्यांमध्ये दिसतोय, अशा स्वरूपानं हे सगळी वाहनं जी एका रांगेत लागलेली आहे, ही सगळी वाहनं आता पुढच्या काही क्षणामध्ये मुंबईच्या दिशेने रवाना होतील। त्यासाठीची जय्यत तयारी ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे। हे सगळे कार्यकर्ते थोड्याच वेळात नाशिकच्याच याच राजगड कार्यालयाच्या बाहेरून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। अशा पद्धतीनं वाहनांवरती स्टिकर्स जे आहे ते देखील लावण्यात आलेले आहे। हे स्टिकर्स लावलेले कार्यकर्ते जे आहे ते आता मुंबईकडे रवाना होतील। जवळपास नाशिकहून 400हून अधिक चारचाकी वाहनांचा हा ताफा जो आहे तो पुढच्या काही वेळामध्ये मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। एकूणच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना हीच होती का या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि तीच भावना त्यांची आज पूर्ण होताना पाहायला मिळते आणि म्हणून एक उत्साह या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। येणाऱ्या ज्या पद्धतीनं सांगितलं जातंय की ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारं ठरणार आहे आणि म्हणून आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून जिल्ह्यातून हे लोक जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। खरं लक्ष्मण, धन्यवाद। उदय, प्रणाली आणि सुस्मिता, तुमचेही धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी, आढाव्यासाठी। दिवसभर आपली बातचीत होतच राहील।